शनिवारची ती संध्याकाळ नेहमीपेक्षा खूपच संथ आणि काहीशी उदास होती. राहुल आपल्या 2 BHK फ्लॅटच्या बाल्कनीत उभा होता. त्याची बायको अंजली आठवड्याभरासाठी माहेरी गेली होती. सुरुवातीचे 2 दिवस बॅचलर लाईफ एन्जॉय करण्यात गेले. मित्रांसोबत लेट नाईट फिरणे, ऑर्डर करून मागवलेलं खाणं आणि टीव्हीवर मनसोक्त मॅचेस बघणं. पण आज तिसऱ्या दिवशी घरातला तो भयानक शांततेचा शुकशुकाट राहुलला खायला उठला होता. घड्याळात संध्याकाळचे 6:30 झाले होते. आभाळ पूर्णपणे काळवंडून आलं होतं. कोणत्याही क्षणी जोरदार पाऊस कोसळणार अशी लक्षणं होती. राहुलने स्वतःसाठी चहा ठेवला, पण नेहमी अंजलीच्या हाताचा चहा पिण्याची सवय असल्यामुळे त्याला स्वतः बनवलेल्या चहाला ती चव आणता आली नाही. चहाचा कप हातात घेऊन तो पुन्हा बाल्कनीत आला. तेवढ्यात त्याच्या गॅलरीच्या अगदी समोर असलेल्या शेजारच्या फ्लॅटची खिडकी उघडली. तिथे सीमा उभी होती. सीमा, वय वर्ष 28. तिचे डोळे मोठे आणि बोलके होते. साध्या कॉटनच्या कुर्तीमध्ये आंबाडा बांधलेली सीमा नेहमीच अतिशय सुसंस्कृत आणि देखणी दिसायची. तिचा नवरा निखिल एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर होता आणि महिन्यातील 15 दिवस तो बिझनेस ट्रिपसाठी शहराबाहेरच असायचा. अंजली आणि सीमा शेजारी असल्यामुळे त्यांच्यात छान मैत्री होती आणि त्या ओळखीने राहुल आणि सीमामध्येही एक आदरयुक्त सुशिक्षित संवाद होता. काय राहुलराव, आज स्वतःच चहा बनवला की काय? अंजलीची आठवण येते असं वाटतंय चेहऱ्यावरून, सीमाने खिडकीतूनच किंचित हसून विचारले. तिचे हसू नेहमीच खूप मोकळं असायचं. राहुलने चहाचा कप दाखवत एक सुस्कारा सोडला. अरे विचारू नका सीमाजी, चहा तर बनवलाय, पण तो चहा कमी आणि उकळलेलं पाणी जास्त वाटते. घरात नुसता शुकशुकाट आहे. काय करावं सुचत नाहीये. सीमाने बाहेरच्या वातावरणाकडे पाहिले. गार वारा सुटला होता आणि पावसाचे मोठे थेंब जमिनीवर पडू लागले होते. मातीचा एक सुंदर सुगंध हवेत पसरला होता. तिने राहुलच्या चेहऱ्यावरील तो एकटेपणा आणि उदासी अचूक ओळखली. ती थोडी रेंगाळली, मग काहीतरी विचार करून म्हणाली, एक काम करा, तो चहा तिथेच बेसिनमध्ये ओतून द्या. मी आत्ताच किचनमध्ये आले. मस्त अद्रक वेलचीचा चहा आणि गरमागरम कांदा भजी बनवते. एकटं खाण्यापेक्षा सोबत असेल तर मजा येईल. तुम्ही इकडेच या ना. राहुलने आधी थोडं आडेवेडे घेतले. अहो नको, कशाला विनाकारण त्रास. मी मॅनेज करेन, काही त्रास नाहीये. मलाही एकटं खायला कंटाळा येतो. शेजाऱ्यांच्या सुखदुःखात नाही तर कधी धावून यायचं. आणि तो नकार आणि हो, नकार ऐकणार नाहीये मी. 5 मिनिटात या, सीमाने एका हक्काच्या सुरात सांगितले आणि खिडकी बंद केली. राहुलने कप बाजूला ठेवला, कपडे नीट केले, केसांना हात फिरवला आणि तो सीमाच्या घराकडे निघाला. बेल वाजवल्या सीमाने दरवाजा उघडला. घर अगदी टापटीप होतं. हॉलमध्ये हलका मोगऱ्याचा सुवास दरवळत होता. सीमाने आता तिचे केस मोकळे सोडले होते. ते तिच्या खांद्यावर रुळत होते. तिच्या या साध्या पण कमालीच्या सुंदर रूपाने राहुलचे लक्ष क्षणभर वेधून घेतले. या बसा, मी भजीत तळतेच आहे, फक्त 2 मिनिट, सीमा किचनमधून म्हणाली. राहुल तिच्या बाल्कनी समोरील सोफ्यावर जाऊन बसला. बाहेर आता पावसाने
चांगला जोर धरला होता. विजांचा कडकडाट सुरू होता. काही वेळातच सीमा हातात 2 वाफाळलेले चहाचे कप आणि एक मोठ्या प्लेटमध्ये गरमागरम कांदा भजी घेऊन आली. तिने ते टेबलवर ठेवले आणि ती राहुलच्या समोरील खुर्चीवर बसली. घ्या, सांगून बघा कसा झालाय चहा, ती म्हणाली. राहुलने चहाचा घोट घेतला. अप्रतिम सीमाजी, खरंच तुमच्या हाताला चव आहे. आज तुम्ही वाचवलंत, नाहीतर मी त्या कडू चहाने माझी संध्याकाळ खराब केली असती. दोघेही हसले. गप्पांचा ओघ सुरू झाला. आधी गप्पा अंजली आणि निखिल भोवती फिरत होत्या, पण जसा चहा संपत आला आणि पावसाचा आवाज वाढत गेला तशा गप्पा अधिक वैयक्तिक आणि खोल होऊ लागल्या. अंजली माहेरी गेल्यावर तुमचे हाल होणार हे मला माहीत होतं, पण पुरुष कितीही स्वतंत्र दाखवत असले स्वतःला तरी घराला घरपण स्त्रीमुळेच असते, नाही का? सीमाने विचारले. अगदी 100% खरंय, राहुल म्हणाला. पण सीमाजी, तुमच्याकडे बघून नेहमी वाटतं, तुम्ही हे कसं मॅनेज करता? निखिल महिन्यातील अर्धा वेळ बाहेर असतो. एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं भीती किंवा कंटाळा नाही येत? सीमाने भजीची प्लेट बाजूला सारली. तिने आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले आणि बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक संथ, काहीशी भावूक शांतता पसरली. कंटाळा हा खूप छोटा शब्द आहे राहुल, सीमा अतिशय शांत आवाजात राहुलला म्हणाली. कधी कधी हा एकटेपणा अंगावर येतो. रात्रीच्या वेळी जेव्हा खिडकीवर पाऊस आदळतो तेव्हा मनात अनेक विचार येतात. निखिल खूप चांगला आहे, तो माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतो, पण कधीकधी पैशांपेक्षा मनाच्या गरजा पूर्ण करणे इम्पॉर्टंट आहे. पण कधीकधी पैशांपेक्षा, सुखसुविधांपेक्षा एका स्पर्शाची, एका सोबतीची गरज जास्त असते. कोणीतरी समोर असावं, ज्याच्या डोळ्यात बघून आपण मनातील सगळं बोलू शकू, जिथे शब्दांचीही गरज नसेल. पण ठीक आहे, आता सवय झालीये. तिच्या आवाजातील तो प्रामाणिकपणा आणि तिची ती हतबलता राहुलच्या हृदयाला थेट स्पर्श करून गेली. तिला नेहमी हसतमुख पाहणाऱ्या राहुलला आज तिच्या मागची एक हळवी, तहानलेली स्त्री दिसत होती. बाहेर अचानक जोरात वीज कडाडली आणि संपूर्ण भागातील लाईट्स गेली. घरात एकदम अंधार झाला. फक्त खिडकीतून येणारा विजांचा अंधुक प्रकाश आणि पावसाचा पांढरा थर दिसत होता. ओ, लाईट गेली, सीमा म्हणाली. मी मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करण्यासाठी उठू लागली, पण अंधारामुळे तिचा पाय टेबलला लागला आणि ती अडखळली. सीमा, सांभाळून. राहुल झटकन उठला आणि त्याने अंधारातच सीमाला सावरले. त्याचा हात सीमाच्या कमरेभोवती गेला आणि सीमाचा हात राहुलच्या छातीवर स्थिर झाला. दोघेही
अगदी जवळ आले होते, इतके जवळ की एकमेकांच्या श्वासांची उष्णता त्यांना जाणवत होती. वातावरणातील गारवा अचानक नाहीसा झाला आणि दोघांमध्ये एक वेगळीच ऊब निर्माण झाली. राहुलने तिला सोडले नाही आणि सीमानेही मागे हटण्याचा प्रयत्न केला नाही. विजांच्या त्या चमचमत्या प्रकाशात राहुलने सीमाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती होती, पण त्याहूनही जास्त एक अनावर ओढ होती. तिच्या ओठांवर एक थरथराट होता. राहुल. सीमाच्या तोंडून अतिशय हळुवारपणे त्याचे नाव निघाले. त्या आवाजात नकार नव्हता, तर एक आर्त हाक होती. राहुलने आपला दुसरा हात हळूच वर नेला आणि तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटा कानामागे केल्या. त्याचा हात जेव्हा तिच्या गालाला स्पर्शून गेला तेव्हा सीमाच्या अंगावर शहारा आला. राहुलने तिची कंबर आणखी थोडी जवळ ओढली. त्या क्षणी जगाचे सगळे नियम, समाजाचे सगळे बंध आणि भूतकाळातील किंवा भविष्यातील सगळ्या चिंता गळून पडल्या. तिथे फक्त तो पाऊस होता, तो अंधार होता आणि दोन एकटी मनं होती, जी एकमेकांच्या सोबतीसाठी आसुसलेली होती. राहुल हळूच खाली झुकला. त्याचे ओठ सीमाच्या कपाळावर टेकले. एक अत्यंत पवित्र आणि प्रेमळ स्पर्श. सीमाने आपले डोळे मिटून घेतले. त्यानंतर राहुलचे ओठ तिच्या गालावरून घसरत तिच्या ओठांवर विसावले. तो एक संथ, हळवा आणि भावनांनी ओथंबलेला चुंबनाचा क्षण होता. त्यात कोणतीही आक्रमकता नव्हती, तर एकमेकांच्या दुःखाला, एकटेपणाला कुरवळण्याची एक मूक संमती होती. सीमाने राहुलला घट्ट मिठी मारली. बऱ्याच दिवसांनी तिला कोणीतरी इतक्या हक्काने आणि प्रेमाने जवळ धरले होते. सोफ्यावर बसून एकमेकांच्या कुशीत शिरून त्यांनी तो अंधार आणि तो पावसाचा रंग अनुभवला. फार काही बोलण्याची गरज नव्हती. त्यांचे एकमेकांना घट्ट पकडून ठेवणारे हातच खूप काही बोलत जात होते. तब्बल 1 तासाने लाईट परत आली. लाईट येताच दोघेही थोडे भानावर आले. सीमाने स्वतःला सावरले. तिने आपले केस नीट केले. तिच्या चेहऱ्यावर एक तांबूस छटा आली होती. तिने राहुलकडे पाहिले आणि एक अत्यंत गोड, लाजरं हसू दिलं. चहा थंड झालाय, मी दुसरा करू का? तिने विचारले. राहुलने तिच्या हाताला स्पर्श केला. नको सीमा, आज मनाची तृप्ती झालीये. हा चहा आणि ही संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही. तिने फक्त होकारार्थी मान डोलवली. राहुलने तिचा निरोप घेतला आणि तो आपल्या फ्लॅटमध्ये परत आला. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. पाऊस पूर्णपणे थांबला होता. झाडांची पाने धुऊन स्वच्छ झाली होती आणि कोवळं ऊन सगळीकडे पसरलं होतं. राहुल नेहमीप्रमाणे गॅलरीत चहा घेऊन उभा होता. तेवढ्यात समोरच्या गॅलरीत फ्लॅटची खिडकी उघडली. सीमा तिथे उभी होती. तिच्या हातातही चहाचा कप होता. काल रात्री जे घडले त्याबद्दल दोघांच्याही मनात कोणतीही अपराधीपणाची भावना नव्हती किंवा कोणतीही अवाजवी अपेक्षा नव्हती. ते दोन सुजाण व्यक्तींचे क्षण होते.
ज्यांनी एकमेकांना त्या विशिष्ट वेळी सावरले होते. सीमाने राहुलकडे पाहिले आणि नेहमीसारखेच एक सुंदर मोकळे हसू दिले. राहुलनेही कप उंचावून तिला गुड मॉर्निंग केले. मर्यादांच्या चौकटी न ओलांडताही त्यांच्या मनात आता एकमेकांबद्दल एक असा कोपरा तयार झाला होता, तो नेहमीच उबदार राहणार होता. बायको माहेरी गेल्याची ती पावसाळी रात्र त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर अशी